नमस्कार. शिवन्या क्लासेस डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 12वी सायन्स मधील केमिस्ट्री या विषयातील सॉलिड स्टेट हा टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत. माझं नाव आहे किशोर कनसे. या टॉपिकमध्ये पुढील पॉईंट आहेत. फर्स्ट इज इंट्रोडक्शन, सेकंड क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स, थर्ड क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड, फोर्थ unit cell, fifth packing in solid, sixth density of unit cell, seventh packing in voids of ionic solids, eighth defect in crystal structure, ninth electrical properties and 10th magnetic properties. मागील व्हिडिओजमध्ये आपण 1 ते 8 पॉईंट पाहिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स अँड मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स हे दोन घटक डिस्कस करणार आहोत. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी ज्यावेळी आपण एक्सप्लेन करतो त्यावेळी पहिल्यांदा बँड थेरी आपण एक्सप्लेन करणार आहोत. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, तर सॉलिड्समधून मग ते इलेक्ट्रिसिटी किंवा हीट कंडक्ट होते किंवा नाही याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्या बेसिसवर त्याचे मेन 3 प्रकार पडतात. एक, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते त्यांना म्हणतात कंडक्टर्स. ज्या मटेरियलमधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते त्यांना म्हणतात कंडक्टर्स. ज्या मेटलमधून इलेक्ट्रिसिटी किंवा हीट कंडक्ट होत नाही, कंडक्ट म्हणजे पास होणे, त्यांना म्हणतो आपण इन्सुलेटर्स. आणि ज्या मटेरियलमधून इलेक्ट्रिसिटी ही थोड्या प्रमाणात कंडक्ट होते, कमी प्रमाणात कंडक्ट होते, त्यांना आपण म्हणतो सेमी कंडक्टर्स. हे आपण बॉन्ड थेअरीच्या माध्यमातून पहिल्यांदा एक्सप्लेन करणार आहोत. Band theory can explain variation in electrical conductivity of metals, non-metals and semiconductors. बँड थेअरी काय एक्सप्लेन करतं, तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी एक्सप्लेन करतं. कशाची? मेटलची, नॉन मेटलची आणि सेमीकंडक्टर्सची. द बँड थेअरी इज बेस्ड ऑन अझम्पशन्स ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स फॉर्म्ड बाय क्रिस्टल बाय कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. मॉलिक्युलर ऑर्बिटल्स, assumptions of molecular orbitals formed by combination with the atomic orbitals. On the basis of that, band theory explains. The number of molecular orbital increases with increasing number of participating atomic orbitals. Atomic orbitals increases, number of molecular orbitals also increases. Due to this difference in energy levels decreases when the very large number of molecular orbitals are formed. The energy gap is so small. If molecular orbitals are higher, energy gap is so small. Energy levels merge to form continuous band of molecular orbitals, and this extends over the entire crystal. Each atomic orbital contains electrons corresponding to one energy level in the band. The electrons present in the higher energy level of band are free to move and they conduct the इलेक्ट्रिसिटी. तर या डिस्कशनवरनं किंवा एक्सप्लेनेशनवरून तुम्हाला समजलं काय, तर बँड थेअरी काय एक्सप्लेन करते, तर कंडक्टर्स आहेत, इन्सुलेटर्स आहेत का सेमी कंडक्टर्स, हे पहिल्यांदा एक्सप्लेन करते. बँड थेअरी कशाच्या बेसिसवर एक्सप्लेन केलेली आहे, तर अझम्पशन्स म्हणजे अझम्पशन्स ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स अँड ॲटॉमिक ऑर्बिटल्स. मॉलिक्युलर ऑर्बिटल्स ज्यावेळी ॲटॉमिक ऑर्बिटल्स वाढतात त्यावेळी मॉलिक्युलर ऑर्बिटल्स वाढतात. ज्यावेळी मॉलिक्युलर ऑर्बिटल्स वाढतात त्यावेळी एनर्जी लेवल्स तयार होतात आणि एनर्जी लेवल्स मधला जो गॅप आहे तो कमी होतो आणि त्या एकमेकात मर्ज होतात. ॲटॉमिक ऑर्बिटल्सचं जे हायर एनर्जी लेवलचं जे ऑर्बिट आहे जे आपण लास्ट कन्सिडर करतो, त्यामध्ये काय असतं, तर इलेक्ट्रॉन्स असतात विच आर फ्री टू मूव्ह, आणि ते इलेक्ट्रॉन्स काय करतात, तर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. आता इथे डायग्रामवरून बघूया आपण मॅग्नेशियमचे ऑर्बिटल्स आहेत. आता मॅग्नेशियम मध्ये किती आहेत, तर 12 आहेत. आता एनर्जी ऑर्बिटल्स कसे तयार होत आहेत, तर 1s 2s 2p 3s 3p असे एनर्जी ऑर्बिटल्स तयार होतात. पण यामधील जो गॅप आहे तो खूप कमी असतो आणि ओव्हरलॅप झाल्यामुळं हा एक बँड असा ऑब्झर्व होतो किंवा बँड म्हणून तो काम करतो. आता बँड मधून काम करताना काय, जो हायर एनर्जी ऑर्बिटल आहे, हायर एनर्जी लेवल असेल किंवा हायर एनर्जी ऑर्बिटल आहे त्याला म्हणतात व्हॅलन्स बँड. आणि व्हॅलन्स बँडच्या जो नेक्स्ट टू व्हॅलन्स बँड इज द एम्प्टी बँड
नोन ॲज अ कंडक्शन बँड. मग व्हायलन्स बँडमध्ये काय असतात तर इलेक्ट्रॉन्स असतात की जे फ्री टू मूव्ह असतात आणि ते पास कशातून होतात एम्प्टी ऑर्बिटल कंडक्शन बॉन्डमधून आणि ते इलेक्ट्रिसिटी पास करतात. इथं बघा द आउटर मोस्ट फील्ड एनर्जी बँड इज कॉल्ड ॲज अ व्हॅलन्स बँड. हे काय आहे आउटर मोस्ट फील्ड एनर्जी बँड आहे. नेक्स्ट बँड हे नेक्स्ट कुठला आहे तर ते कंडक्शन बँड. नेक्स्ट एम्प्टी बँड टू विच इलेक्ट्रॉन्स कॅन मूव्ह इज कॉल्ड ॲज अ कंडक्शन बँड. आता मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे तर 12 आहे. त्याचे कसे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होणार 1s2 2s2 2p6 and 3s2. Large number of atomic orbitals of several magnesium atom combine to form large number of bonding and unbonding molecular orbitals. Molecular orbitals खूप सारे जास्त तयार होतात. These molecular orbitals are so close and they cannot be distinguished from one another and collectively form band. मग ते एकमेकाला काय मी सांगितलं पहिल्यांदा हे जे ऑर्बिटल्स आहेत ते काय होतात डिस्टिंग्विश होत नाहीत सेपरेट होत नाहीत त्यामुळे ते एकत्र असा बँड तयार करतात. The band formed by overlap of filled 3s orbitals called as a valence band. Bond formed by overlap of empty 3p orbitals is called as a conduction band. याच्या बेसिसवर व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड यांच्यातला जर गॅप कमी असेल किंवा नसेल तर ते काय असतात कंडक्टर्स असतात. गॅप थोडा असेल किंवा मिडियम असेल तर ते काय ॲक्ट होतात सेमी कंडक्टर्स आणि गॅप खूप जास्त असेल तर ते काय ॲक्ट होतात तर इन्सुलेटर म्हणून ॲक्ट होतात. तर ही आहे या पद्धतीनं बँड थेअरीनुसार कंडक्टर्स इन्सुलेटर्स आणि सेमी कंडक्टर्स हे एक्सप्लेन केलेले आहेत. कंडक्टर्समध्ये काय आहे एनर्जी गॅप किंवा एनर्जी गॅप नाही. इन्सुलेटर्समध्ये काय आहे एनर्जी गॅप हा खूप आहे आणि सेमी कंडक्टर्समध्ये काय आहे एनर्जी गॅप हा मिडियम आहे. आता व्हॅलन्स बँडमध्ये काय असतात तर फ्री इलेक्ट्रॉन्स असतात आणि कंडक्शन बँड काय असतो एम्प्टी असतो थ्रू विच इलेक्ट्रिसिटी कंडक्ट. व्हॅलन्स बँडमधून इथं गॅप नसल्यामुळे काय होतात इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात. इथं काय होतात लो टेम्परेचरला होत नाहीत पण ज्यावेळी हायर टेम्परेचर होतं तेव्हा इलेक्ट्रॉन्स हा मूव्ह फास्टर आणि फास्टर मुवमेंट झाल्यामुळे काही इलेक्ट्रॉन्स हे कंडक्शन बँडमध्ये पास होतात त्यामुळे थोड्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते आणि यातून काय होतं होत नाही. आता कंपॅरिझन ज्यावेळी आपण करणार डेफिनेशन काय सबस्टन्स विच कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी कॉल्ड ॲज कंडक्टर्स. Substances which do not conduct heat and electricity is called as insulators. Substances which have poor conductor of electricity at low temperature, but when the temperature increases, it can conduct electricity. Such compounds are called as semiconductors. As per the band theory, energy gap is very less or they are overlapping. Energy gap is medium or small. Energy gap is high or very high. नेक्स्ट पॉईंट ऑफ डिफरन्शिएशन काय आहे तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आता हे काय आहेत क्लोज आहेत एकमेकाला ओव्हरलॅप आहेत त्यामुळे इझिली इलेक्ट्रॉन्स काय होतात व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये जम्प होतात त्यामुळं कंडक्टिव्हिटी जास्त असते. इन्सुलेटर्समध्ये काय आहे एनर्जी गॅप खूप जास्त असल्यामुळं व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स हे जम्प करू शकत नाहीत त्यामुळे इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. आणि यामध्ये काय आहे लो टेम्परेचरला स्पीड ज्यावेळी इलेक्ट्रॉनचं कमी असतं त्यावेळी ते त्यातनं जम्प करू शकत नाहीत पण ज्यावेळी टेम्परेचर वाढेल त्यावेळी काय होतं तर इलेक्ट्रॉन्स फार फास्टर होतात आणि ते जम्प करू शकतात आणि काही प्रमाणात इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. चौथा पॉईंट ऑफ डिफरन्शिएशन काय तर एक्झाम्पल्स Cu झिंक ॲल्युमिनियम. इन्सुलेटरचे एक्झाम्पल रबर प्लास्टिक वूड. सेमी कंडक्टरचे एक्झाम्पल सिलिकॉन आणि जर्मेनियम. देर आर मेनली 2 टाइप्स ऑफ कंडक्टर्स. कंडक्टरचे 2 टाईप आहेत. एक आहे एन टाईप सेमी कंडक्टर आणि दुसरा आहे पी टाईप सेमी कंडक्टर. आता हा आपण डिफेक्ट्समध्ये पाहिलं. डिफेक्ट्समध्ये काय पाहिलं तर सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी जशी असते काय करतं एक मॉलिक्यूल जो आहे मुख्य क्रिस्टलचा तो काय होतो दुसऱ्याने सबस्टिट्यूट होतो. आता या प्रोसेसला काय म्हणतात तर डोपिंग म्हणतात म्हणजे दुसरा कुठला तरी घटक एका दुसऱ्या मेटलमध्ये सबस्टिट्यूट करणे या प्रोसिजरला म्हणतात डोपिंग. आता इथं काय केलं जातं हे इथं हा टेबल दिलेला आहे या टेबलमध्ये तुम्हाला
ग्रुप 13चे एलिमेंट्स दिलेले आहेत, ग्रुप 14चे एलिमेंट्स दिलेले आहेत आणि ग्रुप 15चे एलिमेंट्स दिलेले आहेत. ज्यावेळी सेमी कंडक्टर तयार करतात, लक्षात ठेवा सेमी कंडक्टर तयार करताना ग्रुप 14चा जो एलिमेंट आहे तो काय केला जातो, तर मुख्य क्रिस्टल किंवा मुख्य मेटल म्हणून कन्सिडर केला जातो. उदाहरणार्थ काय, सिलिकॉन, जर्मेनियम, SN, PB हे काय आहेत, तर जे मेन क्रिस्टल आहे. आणि ग्रुप 13चे आणि ग्रुप 15चे इलेमेंट्स काय केले जातात, 14 मध्ये डोप केले जातात. कशासाठी, सेमी कंडक्टर तयार करण्यासाठी. हाऊ वी विल प्रिपेअर और हाऊ सेमी कंडक्टर्स आर प्रिपेअर्ड. द मेन मेटल युज्ड or the main material used for the preparation of semiconductor is group 14 elements, and for doping the elements used are group 15 and the group 13. आता इथं आपण डायग्राम मध्ये पाहू शकतो. इथं काय आहे, जर्मेनियम हा मुख्य एलिमेंट आहे. जर्मेनियमचा हा क्रिस्टल आहे ज्यामध्ये अरेंजमेंट झाले आहे. जर्मेनियम मध्ये अर्सेनिकचा डोप केलेला आहे, दिसते AS. आणि इथं पण काय आहे, जर्मेनियमच आहे, पण जर्मेनियम मध्ये डोप काय केलेला आहे, तर इंडियम डोप केलेला आहे. आता इथं अर्सेनियम ज्यावेळी डोप करतो त्यावेळी इथं काय तयार होतं, फ्री इलेक्ट्रॉन तयार होतो. आणि ज्यावेळी तुम्ही इंडियम डोप करता त्यावेळी इथं पॉझिटिव्ह होल और नो इलेक्ट्रॉन प्रोड्युस्ड. आता त्यामुळे काय होतं, हा निगेटिव्ह पोल आहे, हा पॉझिटिव्ह पोल आहे. इलेक्ट्रिसिटी कंडक्शनची डायरेक्शन काय असते, तर फ्रॉम निगेटिव्ह टू द पॉझिटिव्ह. while here which is direction, from positive to the negative. तर लक्षात ठेवायचं, जे काय क्रिस्टल डिफेक्ट आहेत डोपिंग प्रोसिजर वापरतात सेमीकंडक्टर तयार करण्यासाठी. आता सेमीकंडक्टर कसे तयार करतात कळलं, 14चा एलिमेंट घ्यायचा, 13 आणि 15चा त्यामध्ये डोप करायचा. आता ह्याच्या बेसिसवर ग्रुप 15चा डोप केलाय का ग्रुप 13चा डोप केलाय 14 मध्ये, याच्या बेसिसवर त्याचे 2 टाईप पडतात. मग आता इथं या डायग्रामवरून तुम्हाला काय डेफिनेशन वाटते, ज्यावेळी ग्रुप 15चा इलेमेंट ग्रुप 14 वर डोप केला जातो किंवा 15ची इम्प्युरिटी 14 मध्ये ऍड केली जाते, त्यावेळी जो सेमीकंडक्टर तयार होतो त्या सेमीकंडक्टरला म्हणतात N टाईप सेमीकंडक्टर. आणि ज्यावेळी ग्रुप 13चा ग्रुप 14 मध्ये ऍड केला जातो त्यावेळी काय होते, तर P टाईप ऑफ सेमीकंडक्टर. आता ज्यावेळी 15चा 14 मध्ये तुम्ही डोप करा त्यावेळी काय होतं, फ्री इलेक्ट्रॉन शिल्लक राहतो. आणि ग्रुप 13चा ज्यावेळी ग्रुप 14 मध्ये ऍड केला जातो त्यावेळी पॉझिटिव्ह होल शिल्लक राहतो. म्हणजे N टाईप सेमीकंडक्टर मध्ये इलेक्ट्रिसिटी or movement of electrons or conduction of electricity or flow of electrons is from negative end to the positive end. And here conduction P type semiconductors, it is from positive to negative, and hole, positive hole is transferred from positive to the negative in such a flow of positive charge, here flow of electrons. तेच फक्त इथं एक्सप्लेन केलेलं आहे. लक्षात ठेवायचं की कंडक्शन हे ह्या ग्रुपची नावं तुम्हाला परफेक्टली पाठ पाहिजेत. ह्याच्यावरून काय विचारू शकतात, समजा इंडियमचा सिलिकॉन मध्ये डोप केलाय, कुठल्या टाईपचा सेमीकंडक्टर असेल, इंडियम सिलिकॉन आहे म्हणजे 13चा 14 मध्ये आहे, P टाईप ऑफ सिलिकॉन. BI चा SI मध्ये डोप केलाय, मग काय होणार, 15चा 14 मध्ये म्हणजे N टाईप ऑफ सेमीकंडक्टर. म्हणजे या चार्टवरून तुम्ही easily identify whether it is P type of semiconductor or a N type of semiconductor. Next point is magnetic properties of a substances or the magnetic properties of a solids. Every substance has some magnetic properties associated with it. The origin of this property depend upon the electrons. Each electron in an atom behaves like tiny magnet. Its magnetic moment originate from following two ways or two types of motions. First motion is its orbital motion around the nucleus, and second is its spin motion around its own axis. आता हे मॅग्नेटिक मुवमेंट ज्या 2 टाईपचे असतात ते समजून घेण्याचं एक सोपं उदाहरण म्हणजे काय, तर सूर्य आहे बरोबर.
सूर्य आपण कन्सिडर करूया न्यूक्लियस. सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते, बरोबर. म्हणजे न्यूक्लियसच्या भोवती पृथ्वी फिरते. इट्स ऑर्बिटल मोशन अराउंड द न्यूक्लियस. सनच्या अराउंड जे अर्थची रोटेशनल मुवमेंट असते त्याला म्हणतो आपण, कन्सिडर करूया ऑर्बिटल मोशन. आता ज्यावेळी सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरत असते त्यावेळी ती काय करत असते, स्वतःच्या ऍक्सिस भोवती पण फिरत फिरत जात असते. त्याला काय म्हणतात, इट्स स्पिन मोशन अराउंड इट्स ओन ऍक्सिस. तर अशा दोन टाईपच्या मोशन्स असतात. एक तर न्यूक्लियसच्या अराउंड ऑर्बिटल तयार करणे आणि स्वतःच्या भोवती ऍक्सिसच्या अराउंड फिरणे. इथं डायग्राम मध्ये दिलेलं आहे बघा. पहिलं न्यूक्लियसच्या अराउंड मोशन दिसते आणि हे काय करते, हा स्वतःचा ऍक्सिस आहे, स्वतःच्या ऍक्सिसच्या अराउंड हे फिरणं. या टाईपच्या दोन मॅग्नेटिक मुवमेंट्स किंवा टाइप्स असतात. इलेक्ट्रॉन्स बिंग चार्ज पार्टिकल्स undergoing these motions can consider as a small loop current which possesses magnetic movement. प्रत्येक इलेक्ट्रॉन मध्ये काय असतात तर चार्ज पार्टिकल असतात. ते स्वतःच्या भोवती एक काय तयार करतात तर लूप तयार करतात आणि हा लूप काय असतो तर मॅग्नेटिक मुवमेंट असते. इच इलेक्ट्रॉन हॅज परमनंट स्पिन अँड an orbital magnetic movement associated with it. On the basis of magnetic properties, substances are classified into three categories. Magnetic properties कुठल्या कळाल्या? प्रत्येक सबस्टन्स मध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी काही प्रमाणात असते. मॅग्नेटिक प्रॉपर्टी डिपेंड कशावर असते, इलेक्ट्रॉन्सवर असतात. हे कसे काय ऍक्ट होतात इलेक्ट्रॉन्स, तर ते टिनी मॅग्नेट म्हणून ऍक्ट होतात. इलेक्ट्रॉनची मोशन कशी असते, न्यूक्लियसच्या अराउंड ऑर्बिटल तयार करतात आणि फिरतात. दुसरी गोष्ट, स्वतःच्या ऍक्सिस भोवती ते फिरतात. इलेक्ट्रॉन्स काय असतात तर चार्ज पार्टिकल असतात, त्यामुळे ते काय करतात एक ऑर्बिट तयार करतात आणि त्याच्यामध्ये त्याचं काय होतं तर करंट, लूप ऑफ करंट तो तयार करतात. आणि यांची काय असतात परमनंट स्पिन असतं आणि त्यामुळं त्याच्या अराउंड एका ऑर्बिटमध्ये मॅग्नेटिक मुवमेंट असते. तर ह्या फिजिकल प्रॉपर्टीज ह्या प्रॉपर्टीज आहेत आणि या प्रॉपर्टीच्या बेसिसवर त्याचे तीन टाईप पडतात, पॅरामॅग्नेटिझम, डायमॅग्नेटिझम अँड द फेरोमॅग्नेटिझम. पहिल्यांदा आपण बघूया फेरोमॅग्नेटिझम. सबस्टन्सेस विच आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड अँड शोज परमनंट मॅग्नेटिझम. म्हणजे मॅग्नेटिक फील्डला स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात असे सबस्टन्स आणि ते परत त्यांचं मॅग्नेटिझम हे परमनंट असतं, अशाच सबस्टन्सला म्हणतात फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. उदाहरणार्थ मेटल्स. आणि ते काय येतात, लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स त्यामध्ये असतात. डायमॅग्नेटिझम म्हणजे काय, सबस्टन्सेस विच आर वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेटिक फील्ड. फेरोमॅग्नेटिझम स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड, वीकली रिपेल्ड म्हणजे काय डायमॅग्नेटिझम. अँड द प्रॉपर्टी इज नोन ॲज डायमॅग्नेटिझम. आता यामध्ये इलेक्ट्रॉन्स अनपेड असतील तर यामध्ये काय असणार, इलेक्ट्रॉन्स हे पेअर्ड असतील. इलेक्ट्रॉन्स अनपेड असतील, इथं काय आहेत पेअर्ड आहेत, ते काय त्याचे स्पिन पण कसे असतात एकमेकाच्या अपोजिट स्पिन मध्ये असतात. द स्पिन्स आर पेअर्ड, सच सबस्टन्स आर वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेटिक फील्ड. एक्झाम्पल वॉटर, सोडियम क्लोराइड, बेन्झिन. इथं मेटल्स आहेत आयरन, कोबाल्ट, निकेल. आणि तिसरा जो टाईप आहे तो काय आहे पॅरामॅग्नेटिझम. लक्षात काय ठेवायचं, डायमॅग्नेटिझम स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड, नॉट अट्रॅक्टेड बट रिपेल्ड बाय मॅग्नेटिक फील्ड. पेड इलेक्ट्रॉन्स असतात, अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात. पॅरामॅग्नेटिझम, सबस्टन्सेस विच हॅव परमनंट मॅग्नेटिक डायपोल्स and are attracted by a magnetic field is known as a paramagnetism, but they also have the unpaired electrons. Magnetic movements of electrons do not cancel each other, thus paramagnetic substances have net magnetic moment associated with them. When placed in a magnetic field they experience net force of attraction. Paramagnetic substances with greater number of unpaired electrons experience stronger pull in the magnetic field. Hence, number of unpaired electron increases, the degree of paramagnetism increases. जसे जसे अनपेड इलेक्ट्रॉन्स वाढतात तसं तसं पॅरामॅग्नेटिझम त्याचं वाढतं. फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होतात तर वाढतात. पॅरामॅग्नेटिझमचं जे पेरिंग असतं ते एका विशिष्ट डायरेक्शन, अनपेड तर असतातच पण एक डायरेक्शन त्यांची सेम नसते. डायमॅग्नेटिझमचं कसं असतं, एक ह्या बाजूला एक ह्या बाजूला. आणि फेरोमॅग्नेटिझमचे एकाच दिशेने असतात पण एका रो मध्ये असतात, अशा टाईपला म्हणतात फेरोमॅग्नेटिझम सबस्टन्सेस. मॅग्नेटिक प्रॉपर्टीच्या बेसिसवर त्याचे तीन टाईप पडतात, पॅरामॅग्नेटिझम, डायमॅग्नेटिझम आणि फेरोमॅग्नेटिझम. आणि इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीच्या बेसिसवर
बँड थिअरी त्याचे 3 टाईप पडतात, एक कंडक्टर्स, इन्सुलेटर्स अँड द सेमी कंडक्टर्स. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स अँड मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. तर हा होता सॉलिड स्टेट. या सॉलिड स्टेटमध्ये पुढील पॉईंट आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत. व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सर्वांचे मनपूर्वक आभार. असेच नवीन नवीन एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, व्हिडिओज शेअर करा, जेणेकरून 12वीच्या विद्यार्थ्यांना एकदम सिंपल पद्धतीनं मराठी भाषेत टॉपिक आणि पॉईंट्स एक्सप्लेन करण्याचा किंवा समजून सांगण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून होत आहे. धन्यवाद. थँक्यू वन अँड